The great happiness. Buddham saranam gacchami. Anicca vatta sankhara upadavaya dhammino upajjitva niruddhanti te sangupasamu sukho. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी औरंगाबाद शहरातील न्यायनगरातील कालकथित कुलकर्णी बाबा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कुलकर्णी परिवाराच्या वतीने कुलकर्णी आई त्यांचे सुपुत्र त्यांच्या स्नुषा आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे निमंत्रण प्राप्त झाले अशा तेजस्विनीताई सुमेध गंगावणे आई आणि त्यांचा संपूर्ण परिवार तसेच संपूर्ण श्रामणेर संघ कुलकर्णी परिवाराचे सर्व नातेवाईक आप्तेष्ट पाहुणे मंडळी आणि सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा 2600 वर्षांपूर्वी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे. आज दिनेश कुलकर्णी बाबांच्या निमित्ताने कुलकर्णी परिवाराच्या वतीने आपल्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री साजापूर तालुका जिल्हा औरंगाबाद येथील भिक्षू संघास रामणेर संघास भोजनदान देऊन बाबांच्या सुगती करिता तथा परिवाराच्या सुख शांती करिता हे महान असं पुण्य आज संपादित केल्या गेलेलं आहे. तेव्हा सर्व उपस्थितांनी या कुलकर्णी परिवाराच्या दानाचं अनुमोदन म्हणून साधुकार द्यावे. भगवंताच्या उपदेशानुसार भगवान बुद्ध म्हणतात निसर्ग नियमानुसार या जगामध्ये सर्व काही अनित्य आहे, सर्व काही नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. इथे सर्वजण मरते आहेत. फक्त वेळ काळ परिस्थिती वेगवेगळी असते, परंतु जिथे येणं आहे तिथे जाणं निश्चित ठरलेलं आहे. जीवन अनिश्चित आहे परंतु मृत्यू मात्र निश्चित आहे म्हणाले भगवान. म्हणून मरण कुणाला कुठे कधी आणि कोणत्या अवस्थेत येईल ह्याची जरी शाश्वती नसली तरी मृत्यू येणार हे मात्र सत्य आहे म्हणाले भगवान. चांगलेही जाण्यासाठीच येतात, वाईटही जाण्यासाठीच येतात, श्रीमंतही जाण्यासाठीच येतात, गरीबही जाण्यासाठीच येतात. धर्मगुरू किंवा आपल्या नावासमोर कोणत्याही धर्माचं जातीचं लेबल लावणारे लोक
शिकलेले अशिक्षित असलेले शहरातले खेड्यातले स्त्रिया पुरुष तरुण तरुणी लहान थोर सर्व लोक इवन सर्व प्राणी मात्र जाण्यासाठीच आलेले आहेत. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू निश्चित आहे म्हणाले भगवान. जिथे जन्म आहे तिथे म्हातारपण निश्चित आहे म्हणाले भगवान. जिथे जन्म आहे तिथे आजारपण निश्चित आहे म्हणाले भगवान. जिथे जन्म आहे तिथे प्रियांचा वियोग निश्चित आहे भगवान म्हणाले. आणि त्यामुळे बाबा सुद्धा आपल्यातून निघून गेले. अनेक घरांमध्ये तसं तर किसा गौतमीची कथा आपणास ठाऊक असेल. भगवंताच्या काळामध्ये जी किसा गौतमी नावाची एक अत्यंत सुंदर तरुण मुलगी होती. बऱ्याच दिवसांपर्यंत तिला मूलबाळ नव्हतं आणि जेव्हा तिला मुलगा झाला तो मुलगा जेव्हा रांगायला लागला म्हणजे थोडासाच मोठा झाला स्वतःच्या पायावरती जेव्हा तो उभा राहत होता तेव्हा चालायला शिकलेला तो मुलगा अंगणात असलेल्या बागेतल्या फुलाच्या झाडांची फुलं तोडायला म्हणून म्हणजे चालत चालत जातो आणि तिथे गेल्यानंतर त्याला सर्पदंश होतो आणि तो मृत्युमुखी पडतो. ती किसा गौतमी भगवंताच्या चरणावर त्या बाळाला टाकते आणि भगवंताला म्हणते आपण सर्वज्ञ आहात, आपण महाकारुणिक आहात, आपण सम्यक संबुद्ध आहात, आपण अरहंत आहात, आपण लोकविदू आहात, पुरीस धम्म सारथी आहात. तेव्हा माझ्या बाळाला हसर करा, बोलक करा. तो पाहत नाहीये, हसत नाहीये, रडत नाहीये, खात नाहीये आणि तुम्ही सर्वज्ञ असल्या कारणाने तुम्ही काहीतरी करा. भगवान बुद्धांकडे उपाय कौशल्य असायचं. समोरच्या व्यक्तीला काय सांगायचंय, कसं सांगायचंय हे भगवान बुद्ध चांगल्या प्रकारे जाणत होते. म्हणून भगवंताने त्या किसा गौतमीला मुठभर मोहरी घेऊन यायला सांगितलं. तुम्ही ऐकलं असेल आपल्या प्रवचनातून. पण अशा घरून मुठभर मोहरी घेऊन ये की ज्या घरचं कधी कोणी मेलेलं नाहीये. आत्ताही असंही एकही घर नाही आहे की ज्या घरचं कधी कोणी मेलं नसेल. एकही घर शोधून सापडणार नाही. मग ते देवदेव करणारे असोत, देवाला विरोध करणारे असोत, स्वतः डॉक्टर असोत, स्वतः सायंटिस्ट असोत, एकदम सुदृढ असोत का कोणी असो, सुप्रसिद्ध असो, असं एकही घर नाही आहे की ज्या घरचं कधी कोणी गेलं नाही. प्रत्येक घरातून म्हणजे आपल्या घरापासून जरी सुरुवात केली समजा विचारण्यासाठी, किसा गौतमी जेव्हा मोहरी आणण्यासाठी जाते तेव्हा भगवान जाता जाते तिला म्हणतात अशा घरून मोहरी घेऊन ये की ज्या घरचं कधी कोणी गेलेलं नाहीये. ती तिच्या धुंदीत असते. आता जेव्हा कधी आपल्या घरचं कोणी निघून जाते तेव्हा माणसांचं डोकं हँग होते, चालत नाही. लाख त्यांना समजून सांगू द्या किती पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. कारण ते दुःखातिरेक त्यांच्या मनावरती सत्ता गाजवत असतो आणि म्हणून त्यावेळेस कोणी कोणाचं ऐकायला तयार होत नाही. परंतु बुद्धाची वाणी एवढी पॉवरफुल आहे, भगवंताचं वचन एवढं ताकदवर आहे की जर कधी आपल्या थोडी जरी श्रद्धा असेल बुद्ध धम्म संघाच्या प्रती आणि जर बुद्धाचं वचन आपल्या कर्णपटलावरती पडलं किंवा ते आपण ऐकलं ना तर निश्चितपणे मात्र मनाचा भाव बदलतो आपल्या. काल एका भगिनीने कॉल केला होता. औरंगाबाद मध्ये ती भगिनी राहते. 2-2.5 महिन्यांपूर्वी तिचा पती मरण पावला बा आणि तिची मुलं अगदी लहान लहान आहेत. 2-2.5 वर्षाची मुलं, 4-5 वर्षाचे मुलं असे काहीतरी मुलं आहे. तर तिने फोन केला आभार मानण्यासाठी. आई नाही आहे, वडील नाही आहे, भाऊ नाही आहे त्या म्हणजे त्या भगिनीला. आणि नवरा जो होता तो फक्त कामधंदा करत होता. आणि तिने फोन केल्यानंतर मग भंतेजी वंदामी भंतेजी तुमचे मी आभार मानण्यासाठी फोन केला, तुमचे लाख लाख धन्यवाद. ते आपली म्हणजे बौद्ध समाजाची मुलगी नाही आहे, दुसरी आहे समजा आदरची. कारण सर्व लोक प्रवचन ऐकतात, बुद्धाची वाणी सर्वांच्यासाठी आहे. ते म्हणे भंतेजी मी पूर्ण खचून गेली होती. म्हणजे आता हे दुःख कुणाला सांगू आणि कसं सांगून मी आता जगून काय करू इथपर्यंत म्हणजे मला असं वाटत होतं की मी आता आत्महत्या करू. कारण लहान लहान लेकरं आहेत, त्यांना कोणीच नाही आहे. माझा नवरा आधार होता, घरी पण कोणी नाही, माहेरी कोणी नाही आहे. तर मग इथे सासरी तर कोणी कोणाचं नसते. कारण वेळ काळ आल्यावर सर्वांना तुम्हाला अनुभव आहे. खरं तर भगवंताचं वचन आहे की या जगात तसं पाहिलं तर कोणीच कोणाचं नाही आहे. सगळे कामापुरता मामा ताकापुरती आजी आहे. नेहमी आम्ही सांगतो जोपर्यंत मास आहे तोपर्यंत वास आहे. देणं घेणं जोपर्यंत चालते, लेकरं जोपर्यंत आई सांभाळते, वडील जोपर्यंत लेकरं सांभाळतात
तोपर्यंत मम्मी मम्मी आई आई म्हणते बाबा बाबा म्हणते बापू म्हणते औषध देऊ का दवाखाना करू का आणि खोकलायला सुरुवात झाली एका जागेवर बसले की मग खऱ्या अर्थाने संघर्षमय जीवनाला प्रारंभ होतो. मग आपलेच लोक ज्यांच्यासाठी मिठाई वाटली होती जन्म झाल्यावर वजनाच्या भारोभार तेच आपल्याकडे पाहून म्हणते तुला समजत नाही का म्हणते इथंच बसून राहा म्हणून सांगितलं तर समजतं तुम्ही नाही बापा तसे मुकेच बसले तुम्ही. पण घर घर की कहाणी अशीच आहे. काही अपवाद वगळता समजा गंगावणी आई सारख्या आमच्या आया फार पुण्यवान आहे त्यांना सूनही भेटली लेकी सारखी आणि लेकही सुपुत्र भेटला सुमेध एकदम एकदा त्यांच्यासाठी साधू काढत्या. खरंच म्हणजे काय मी ओळखतो म्हणून तो सांगतो खोटं कसं सांगेल बापा. आता आम्ही त्यांच्या बाजूलाच लहानाचे मोठे झालो त्यांच्याकडे भोजनदान वगैरे घेऊ म्हणून चांगलं ओळखतो त्यांना. आता नुवंस सगळ्यांना ओळखतो अत्यंत प्रेमळ सेवाभावी आहेत. बिलकुल भगवंतानं हेच शिकवलं आहे की आपण आपल्या लोकांबरोबर प्रेमाने आपुलकीनं जिव्हाळ्यानं वागलो पाहिजे. कारण माणसं एकदा निघून गेले की त्यांच्या नावाने रडणं आणि त्यांच्या आठवणी काढू म्हणजे याला त्याला सांगणं ते निरर्थक आहे म्हणाले भगवान बुद्ध. काय करता त्या आठवणी सांगून चांगले होते असे होते तसे होते. जिवंत असताना आपल्या घरातल्या लोकांना किमान आपल्या घरातल्या लोकांना बापा इथं कोणीच कोणाला ओळखायला तयार नाही दुसऱ्यांची तर गोष्टच नाही पण आपल्या तरी लोकांना ओळखावं म्हणून म्हणतो. खरं तर सगळ्यांनाच ओळखलं पाहिजे सगळ्यांनाच जीव लावला पाहिजे सगळ्या म्हाताऱ्या लोकांची सेवा केली पाहिजे. पण तसं होत नाही. घराघरामध्ये लोक परेशान आहेत बघा. अपवाद वगळता लोक परेशान आहेत. मी नेहमी सांगतोय रिपीट करू सांगतो आजच्या घडीला सर्व जाती धर्माचे लोक जेवढे धनाने मोठे मोठे होत आहेत श्रीमंत होत आहेत तेवढेच मनानं छोटे छोटे होत आहे. मोहरी सारखं मन बनते की काय की एक दिवस माणसांचं असं वाटते बघा लोकांकडे पाहून. कारण कोणी कोणाला ओळखायला तयार नाही. पैसा बिसा आहे मानपान आहे. मला जर विचारलं तर मी तुम्हाला विचारतो. मला जर विचारत नसेल मला देणं घेणं करत नसेल तर कोणी कोणाचं नाही. कोणीच कोणाला विचारायला तयार नाही बघा. एवढी वाईट परिस्थिती आहे. आई वडिलाची सुद्धा किंमत या जगात आज कमी झालेली आहे बघा. आणि त्यामुळे त्या भगिनीने आभार मानण्यासाठी फोन केला. रडत मला म्हणे भंतेजी तुम्ही म्हणजे माझ्या भावासारखे माझ्या वडिलासारखे आहे. मी तुमच्यात माझा भाऊ पाहते मी तुमच्यात वडील पाहते माझे. आणि तुमचे प्रवचन ऐकून मी जे आत्महत्या करण्याचा विचार केला होता मी एकदम सर्व खचून गेली होती. म्हणजे असं वाटत होतं की जीवन संपलं माणसाचं. आणि साहजिकच आहे असं जर होत असेल आपल्या घरातलं कोणी आधारस्तंभ निघून जात असेल तर. परंतु आता मी जी स्थिर आहे ती केवळ भगवंताच्या प्रवचनांमुळे प्रवचन ऐकू स्थिर आहे. आता मी एकदम व्यवस्थित आहे असं ती भगिनी सांगत होती. मी विचार केला की पटाचार्याची कथा काही खोटी नाहीये. मी विचार केला त्या भगिनीची बोलणं झाल्यानंतर बिलकुल किसा गौतमीची कथा खोटी नाही आहे. म्हणजे हे अनुभव आहेत बघा. तुम्हाला सांग जर बुद्धाचं वचन ऐकल्यामुळे बदल होतो माणसामध्ये एखाद्या स्त्रीमध्ये पुरुषामध्ये तरुणामध्ये तरुणीमध्ये तर भगवंत प्रत्यक्ष जेव्हा प्रवचन देत असतील प्रत्यक्ष भगवंताला लोक जेव्हा भोजन चिवर परिष्कार आदी दान देत असतील प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्याने भगवंताला जेव्हा लोक पाहत असतील त्यांच्या चरणावर डोकं ठेवून जेव्हा वंदन करत असतील त्यांचं फुलांनी जेव्हा स्वागत करत असतील काय त्या लोकांचं पुण्य होत असेल बघा. तुम्हाला सांगतो किती लोक पुण्यवान असतील ते. आणि त्यामुळे भगवंताचं वचन असं आहे की भगवान बुद्ध म्हणाले की या जीवनामध्ये प्रत्येकाला येणं आणि जाणं आहे. इथे कायम कोणी राहणार नाही आहे. सल्ल सुक्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या झाडाचं पकलेलं पिकलेलं फळ जमिनीवर कधी गळून पडेल ह्याची गॅरंटी नसते शाश्वती नसते. परंतु हवा सुटली मग ती छोटी हवा असेल किंवा मोठी असेल तर कोणत्या हवेने कोणत्या वेळेला ते फळ जमिनीवर गळून पडेल हे सांगता येत नाही. भगवान म्हणाले अगदी मृत्यूकडे तसंच पाहिलं पाहिजे. असं काही नाही आहे की आपण फार सुदृढ आहोत आपलं वय नाही जाण्याचं आणि आपण जाणार नाही. भगवान म्हणाले तसं काही नाही आहे. आईच्या उदरात असताना नुकतंच जन्माला आलेलं बाळ रांगणारं बाळ तरुणपणामध्ये लग्नाच्या अगोदर नंतर लेकरं होण्याच्या अगोदर लेकरं झाल्यावर लेकरं लहान असताना लग्न होताना कोणी तर लग्नात जाते कोणी तर सोयरीक करून म्हणजे सोयरीक होताना जाते कोणी चहा पिताना ठसका लागते त्याच्यातच जाते कोणी जेवण करताना ठसका लागते त्याच्यात जाते कोणी झोपेत मरते. मरण भगवान बुद्ध म्हणाले हे
निश्चित आहे, ते अटळ आहे. त्यामुळे पिकलेलं फळ जसं केव्हाही गळून पडावं, अगदी मृत्यूकडे तसं पाहिलं पाहिजे. म्हणून एकदम बिनधास्त राहण्यात काही अर्थ नाही आहे. हे जीवन जे आहे बिनधास्त जगण्यात काही अर्थ नाही. हे जीवन जे आहे असंच जगण्यात अर्थ नाही. सावधपणे जीवन जगा म्हणाले भगवान बुद्ध. जेवढं आपल्याला आयुष्य मिळालंय त्या आयुष्याचा सदुपयोग करा. राग, द्वेष, लोभ, मोह, अहंकारामध्ये, ईर्षेमध्ये, संशयामध्ये जीवन घालवू नका म्हणाले भगवान. दान पुण्य करत राहा, सील पालन करत राहा, ध्यान करत राहा, मनाला निर्मळ करण्याचा प्रयत्न करा. आपल्या लोकांना आणि इतरांनाही प्रेम देत राहा. प्रत्येकासोबत प्रेमाने आपुलकीने जिव्हाळ्याचा व्यवहार ठेवा. लोकांना मदत करत राहा, लोकांना सहकार्य करत राहा. आपल्याला इतरांनी समजून घ्यावा असा भाव ठेवत असताना आपणही इतरांना समजून घ्या, असा भगवंताचा उपदेश आहे बघा. एका अर्थाने भगवंताने सांगितलं की जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. म्हणजे अन्यथा जीवन हे कुंभाराने बनवलेल्या मडक्या समान पण आहे म्हणाले भगवान बुद्ध. त्या सल्ल सुक्तामध्ये काय म्हणतात भगवान? कुंभाराने बनवलेला जो मडका आहे तो छोटा असेल मोठा असेल, तो बनविल्यानंतर जो विकत घेईल त्याच्या घरापर्यंत जाईल की नाही, त्याने तो मटका तो रांजण ठेवेपर्यंत पण तो टिकेल की नाही, त्या घेणाऱ्याने विकत घेणाऱ्याने पाणी टाकल्यावर सुद्धा ते टिकेल की नाही याची गॅरंटी असते काय? बघा तुम्ही, कधी कधी मडके काही बनवतानाच फुटतात. बघा, बघितलं तुम्ही कधी मडके बनवताना? बघा, फार सुंदर प्रकारे ते आपलं पूर्ण बुद्धी चातुर्य लावून बनवतात. बघा, जे कुंभार असतात, मडके बनवणारे जे असतात, अत्यंत सुंदर बनवतात ते मडके. आपल्याकडे येतात बघा ते मडके. ते मडके भाजायला टाकताना, भाजायला ज्या त्या भट्टीमध्ये टाकले त्याच्यातही फुटू शकतात काही मडके. काही मटके त्यातून काढताना फुटतात. काही मटके ठेवल्यावर एखाद्याला लागून किंवा काहीतरी हल्लाय त्याच्यामुळे फुटतात. काही मटके विकायला नेताना फुटतात. काही मटके विकायला नेल्यानंतर जिथे ठेवायचे तिथे फुटतात. काही मटके जिथून विकत घेतले तिथून घरी जाताना फुटतात. काही मटके घरी गेल्यानंतर ठेवून देताना फुटतात. काही मटके ठेवून दिल्यावर त्याच्यात पाणी टाकताना फुटतात. तर काही मटके त्याच्यातून कोणीतरी पाणी घेत आहे आणि त्याचं काहीतरी भांड वगैरे त्याला लागलं म्हणूनही फुटतात की नाही? होच म्हणा, नाही काय म्हणाल तुम्ही बाबा? हे खरंच आहे, बुद्धाचं वचन आहे ना. भगवान म्हणतात अगदी त्या मटक्याप्रमाणे, मटक्या समान आपलं जीवन आहे. बघा, लोक गेल्यानंतर आठवणी सांगतात, काल सोबतच जेवण केलं होतं म्हणतात, आहे ना. कितीतरी ठिकाणी अशा आठवणी सांगताना लोक सांगतात, काल दिवसभर आम्ही सोबतच होतो. कधी कधी गाडीत सोबतच होतो म्हणतात. कधी कधी घरामध्ये एकदम सोबतच होतो. काल आम्ही सोयरिकीला सोबत होतो, कुठं लग्नात सोबत होतो, आताच आमचं बोलणं झालं म्हणतात, सकाळीच आम्ही बोललो म्हणतात, आताच चांगले होते वगैरे वगैरे म्हणतात ना लोक. म्हणजे बघा, आता या क्षणाच्या पूर्वी जरी व्यवस्थित होते तरी मनुष्याची गॅरंटी आहे का? कधी काहीही होऊ शकते, भगवंताचं वचन आहे. आणि त्यामुळे सर्वजण मरते असल्या कारणाने भगवान बुद्ध म्हणाले की इथे जीवनामध्ये आपल्याला जे आयुष्य मिळाले त्याचा सदुपयोग केला पाहिजे. कुंभाराच्या मडक्या समान आपल्या जीवनाला समजलं पाहिजे खरोखर. म्हणून आपण मरणधर्मी आहोत. आणि आपण जर मरणधर्मी आहोत तर आपण आपल्यामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रति श्रद्धा विकसित केली पाहिजे. दान पुण्य करत राहिलो पाहिजे, सील पालन करत राहिलो पाहिजे, ध्यान करत राहिलो पाहिजे. आणि जर माता पिता आहे तर त्या माता पितांची सेवा पण केली पाहिजे. नेहमी सांगतो बघा, आम्ही तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर ही पृथ्वी गोल आहे. कशी आहे? पृथ्वी गोल आहे. आज जर वडीलधारी घरातली माणसं की ज्यांना लेकरं आहेत ते जर आपल्या सासू सासऱ्यांची, आई वडिलांची सेवा करत नसतील आणि ते जर तोऱ्यात असतील या की आम्ही आमच्या लेकरांना इंग्लिश शाळेत टाकलंय आणि आमचा पोरगा आणि आमची पोरगी लिटल फ्लॉवरला, सेंट जॉनला कोणकोणत्या शाळेत आहे आणि त्यांना क्लासेसही लावलेत आम्ही, त्यांना डॉक्टर बनवायचं आणि इंजिनियर बनवायचं आणि काय काय बनवायचंय आणि त्याच्यातच गरक राहू सॉक्स फाटले काय, शर्ट फाटलाय काय, बूट फाटलाय काय, आणून देऊ का, आणि हे खायला देऊ का आणि ते खायला देऊ का, आणि त्याच्या समोर घरातल्या म्हाताऱ्या लोकांची हेळसांड करत असतील तर भगवान बुद्ध म्हणाले पृथ्वी गोल आहे. आज बघा तुम्ही घराघरात, मी सुरुवातीला तुम्ही म्हणजे हसण्यावरती बोललो मी सुरुवातीला, पण घराघरात खरंच कंडिशन अशी आहे. भलेही लोक पैसे कमवणारे आहेत, खूप मोठमोठं पॅकेज आहे कुणाकुणाला, खूप मोठा पगार येतोय, पण तेवढा पगार येणारे लोक सगळेच्या सगळेच मायबापाला ओळखतच असतील
ह्याचा विश्वास देईल का कोणी? देईल का? बिलकुल नाही. फार बोटावर मोजण्या एवढे मुलं असतील या जगतामध्ये की जे आई वडिलांना बिलकुल त्रास देत नाही, आई वडिलांना फुलासारखं ठेवत असतील. पण 99.99% असेच मुलं आहेत की आई वडिलांना पदोपदी रडवतात, त्यांची हेळसांड करतात, त्यांचा अपमान करतात, त्यांना परेशान करतात. ते आई वडील त्या मुलांच्या सुनांच्या वागण्यामुळे वैतागून जातात. म्हातारपणामुळे ते काहीच करू शकत नाही. अशी कधी कधी काही आई वडिलांवरती वेळ येते बघा, फार वाईट वाटते तेव्हा. कारण भगवंताचं वचन आहे की ज्यांना बुद्धाची सेवा करण्याची इच्छा झाली असेल त्यांनी आपल्या म्हाताऱ्या लोकांची आणि आजारी लोकांची सेवा केली पाहिजे. ज्यांना बुद्धाची सेवा करायची आहे, ज्यांना पुण्य मिळवायचं आहे. मी तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगतो, लोकांना कधी कधी धार्मिकतेचा अर्थच कळत नाही. लोकांना वाटते तेलाचा दिवा जाळला, तुपाचा दिवा जाळला कोणाच्या समोर, किंवा हारबीर टाकला, मेणबत्ती लावली, अगरबत्ती लावली, रोज नारळ फोडत राहिलं, किंवा अजून टिळा बिळा काय लावत राहिलं, किंवा जे काही प्रार्थना वंदना कोणाची जी काही असेल ते करत राहिलं म्हणजे आम्ही लय धार्मिक. भगवान म्हणाले एकीकडे नको तिथं हात जोडत असाल आणि जिथं पाहिजे तिथंच लाथा मारत असाल, तिथं हात जोडत नसाल तर बिलकुल तुम्ही धार्मिक नाहीये. भगवंताचं वचन काय आहे? भगवान बुद्ध म्हणाले माता पितू उपठ्ठानं उत्तदारस संग हो. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा करून मूलबाळ बायकोचा सांभाळ केला पाहिजे, दुजा भाव नाही केला पाहिजे. म्हणजे बायकोलाही त्रास देऊ नये आणि मायबापालाही त्रास देऊ नये. बऱ्याच लोकांचं तराजू एक तर तिकडे झुकलेला आहे, नाही तर इकडे झुकलेला आहे. काही ना मायबाप एवढे प्रिय की बायकोला किंमतच नाही म्हणते. काही सांगतात बापा लोक बिलकुल मायबाप म्हणजे मायबापच म्हणते बस, बाकी काही नाही. मग लग्न कशाला करावं? काय मारण्यासाठीच लग्न केलं का दुसऱ्याच्या लेकी बाळीला? का त्रास देण्यासाठीच लग्न केलं का दुसऱ्याच्या लेकी बाळीला? आणि त्यांची काय जातच नव्हती का कुठं दुसरीकडे लग्न करून? तुम्हीच कशासाठी? तुम्हाला म्हणत नाही बापा, तुम्ही तर लय चांगले. पण काही ठिकाणी तराजू इकडने झुकलेला आहे. म्हणजे माय बापाला खूप चांगलं एकदम करते पण बायकोला त्रास देते, लेकराला त्रास देते, तिकडच्या नातेवाईकांना त्रास देते. काही ठिकाणी तर बापा बाल्या म्हणते बाल्याची बायको, लेकर 10x10ची खोली, माय बापन सारं कुटुंब समाज गेला म्हणते चोलीत. काही देणं घेणं नाही वाटत बघा. काही लोक त्या दिवशी एक अंतिम संस्कार झाला, एक बाबा वारले बघा. सख्खा मुलगा, एकुलता एक मुलगा मौतीला आला नाही, बाई सुनई आली नाही, मुलगा आला नाही बघा. आता कोणता त्यांनी अन्याय केला असेल त्या बापानं जन्माला घालून मला सांगा तू. कारण एखाद्या बाळाला जन्माला घालण्यासाठी त्या आईला किती वेदना होतात हे ज्या महिला बाळाला जन्म देत असतील त्यांना चांगलं ठाऊक असेल. किंवा ज्यांचं लग्न झालं आहे त्या पुरुषांनाही ठाऊक असेल की बाळाला जन्म देणं म्हणजे दुसरा जन्म घेण्यासारखं आहे ना एखाद्या स्त्रीनं. मग त्या स्त्रीला रडवणं, तिला परेशान करणं जी आई आहे, बहीण आहे आपली किंवा बायको आहे, तर हे भगवान बुद्ध म्हणाले अकुशल कर्म आहे, वाईट कर्म आहे. म्हणून आई वडिलांची जिवंतपणामध्ये सेवा केली पाहिजे. त्यांच्या नावाने नंतर मग पंक्ती उठवून त्याचा फारसा फायदा होत नाही. म्हणजे फायदा होतो पण कोणता? त्यांच्या नावाने पुण्यकर्म केलंच पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे जेव्हा ते जिवंत असतात तेव्हा त्यांची सेवा केली पाहिजे. आपल्याकडे देशामध्ये आपल्या मेल्यावर म्हणते बुंदी आवडत होती म्हणते त्यांना, आणि बुंदी करायची म्हणजे बुंदीची पंगत घालायची. तुमच्याकडे काय नुकती म्हणता का बुंदी म्हणतात त्याला? बालुशाही लय आवडत होती म्हणते, बालुशाही करतो म्हणजे. एका दिवशी त्या स्मशानात गेलो, आमच्याकडे स्मशान जवळच आहे, सिटीमध्ये राहत असताना ये ना करायला. आता सगळ्या जाती धर्माचे लोक तिथं जातात. एका अंतिम संस्काराला गेलो. आता आमचं बारीक लक्ष राहते कारण लोकांना शिकवावं लागते असं मोटिवेशनल काही. तर त्या अंतिम संस्काराच्या त्या स्टेजवर गेलो बा, तिथे जाळायचं त्या सरणावरती. त्याच्या बाजूला दुसरं काल गेलं होतं आणि आज त्यांचं ते रक्षा जे असते ना, रक्षा विसर्जन वगैरे, राख वगैरे, तर तिथं त्या बिडीचा एक कट्टा ठेवला होता, दारूची एक बॉटल ठेवली होती आणि एक पत्रावळी अशी ठेवली होती. त्याच्यावर ते काय ठेवलं होतं, असं तेलकट भजे बिजे ठेवले होते. माझ्या बाजूला एक उपासक होता, तर ते असाच उपासक होता. म्हणजे ते काही ध्यानावर नसलेला उपासक, म्हणजे आपल्या काय जवळचा नव्हता, विहाराच्या बुद्धाच्या जवळचा. त्यांना म्हटलं बाबा हे काय ठेवलंय? म्हटलं असं कसं काय ठेवलंय, कशासाठी ठेवलंय?
तर ते म्हणे महाराज ते बिडी ओढणारे होते म्हणे, दारू पिणारे होते आणि चांगलं चुंगलं त्यांना तेलकट मसालेदार फार आवडत होतं म्हणे. तर म्हटलं मग आता तर ते खाणार नाही. नाही म्हणे ते भूत होऊन लागू नये, असंतुष्ट त्यांची आत्मा इकडं तिकडं भटकू नये म्हणून ते ठेवलंय म्हणे तिथं. म्हणजे मी त्यांना म्हटलं बा घरातले लोक घाबरत आहेत आपल्याच माणसाला मेलेल्या की बा भूत होऊन लागू नये. तर मी सांगतो हे यासाठी, तर समजा अशी एवढी भीती असेल का भूत होऊन लागते का ना आत्मा होऊन येते का, आता बसते का ना मला गळा दाबते का, तर मला म्हणायचं जिवंतपणी कशाला त्रास द्यावा मग. कारण भीतीचं भूत आहे. कारण त्या गेलेल्याबद्दल भीती कशामुळे आहे, आपण जीवन दिलं नाही, आपण अपमानित केलंय, आपण शिव्या दिल्यात, आपण काय सेवा केली नाही आणि मग ते असंतुष्ट असेल आणि मेल्यावर मग येते आत्मान बसते आणि दाबते की काय गळा, असं म्हणून लोक बघा भूत जे आहे ते भीतीचं भूत निर्माण केलं लोकांनी. भूत जे आहे का नाही, तर भूत ही संकल्पना भीतीची भूत. तर मला तुम्ही इथं बसलेत, पाहिलं भूताला तुम्ही पाहिलं भूताला कधी? खरंच विचारतो, तुम्ही पाहिलं भूताला कोणतरी? कोण इथं बसलेल्यानी मला सांगाव की मी भूताला पाहिलं का तुम्ही कधी? नाही इथं असलेल्यांपैकी ते असं कोणीतरी एखादी म्हातारी आई सांगत असेल, बाबा सांगत असेल, ते नका सांगू. गेलेल्यांपैकी इथं बसलेल्यांपैकी कोण भूताला पाहिलं का सांगा. मी त्यांच्याशी मैत्री करेल आणि त्यांना जिथं भूत पाहिलं तिथे घेऊन जातो, मग मला हे दाखवा म्हणून. तर हे यासाठी सांगतो की मेल्यावर कोणीतरी भीतीपोटी त्यांना नैवेद्य ठेवणं, काय ठेवणं, ते मग तसं करत राहण्यापेक्षा भगवंताचं वचन आहे जिवंत असताना तुम्ही आपल्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांची, आई वडिलांची सेवा केली पाहिजे. त्याचं फार चांगलं पुण्य मिळते. कारण एखाद्या व्यक्तीचे तुम्ही होऊन पहा, ती व्यक्ती अंतर मनातून आपल्याला आशीर्वाद देते की नाही. तुम्ही पहा कोणा मदत करून बघा, कोणाला संकटामध्ये कुणाला सहकार्य करून पहा, मदत करून पहा. गरीब दीन दुबळे म्हातारे कोणी असतील, एखादा अंध व्यक्ती असेल, त्याला तुम्ही रस्ता क्रॉस करण्यासाठी किंवा रस्त्यानं चालण्यासाठी म्हणा किंवा भुकेलेला तुम्ही अन्न देऊन पहा, काय म्हणते त्या अंतर्मनातून. ज्यानं कोण मदत केली, ज्यानं कोण सहकार्य केलं त्याचं भलं हो म्हणते, नाही का. त्यांना सुख मिळो, त्यांच्या लेकरा बाळाचं भलं हो असे म्हणतील, मनातून म्हणतील लोक. ते या तोंडाने जरी नाही म्हटले तर बिलकुल अंतःकरणातून आशीर्वाद देत असतात लोक, मंगल मैत्री करत असतात. म्हणून भगवंताने सांगितलंय जिवंतपणात माणसांना ओळखायला शिका, मग ते आई वडील असो की कोणी लोक असो. कारण एकदा लोक गेले निघून, फोटोला हार टाकणं, अगरबत्ती लावणं, मेणबत्ती लावणं, विषय संपला. दुसरं काय आहे ना. ते फोटो मधून आपल्याला बोलू शकतील ना, आपण त्यांना बोलू शकतो. म्हणजे कोणाची गोष्ट असेल बोलू शकतो का, चर्चा करू शकतो का, सुख दुःख वाटून घेऊ शकतो का. आपण किती धाय मोकळून रडलो समजा, आता समजेल का बा लेक खूपच रडू लागली आणि मुला गाय खूपच रडू लागला, समजेल का काही कोणाची गोष्ट समजेल का? ते नाही समजू शकत. म्हणून भगवंतानं जी व्याख्या केली आहे मृत्यूची किंवा मरणोपरांत भगवंतानं पुण्यकर्म करायला सांगितलेलंच आहे. याचा अर्थ असा नाही आहे की मृत्यूनंतर काहीच करू नये. बिलकुल मृत्यूनंतर पुनर्भव, त्या दिवशी मी एका ठिकाणी बोललो प्रवचनामध्ये त्यावरती विस्ताराने, पुनर्भव आहे, परंतु गेलेले व्यक्ती तसेच येत नाही परत. ते फक्त त्यांच्या पंचोपादान स्कंद जे असतात ते पुन्हा उत्पन्न होत असतात, पण ते कुठे उत्पन्न होतील त्यांच्या कर्मावर डिपेंड आहे ते. आणि ते आपल्याला समजतीलच आणि दिसतील आणि येऊन बोलतील बरं चाललंय का, असं काही होत नाही. बिलकुल उपादान स्कंद म्हणजे उत्पन्न होणारे, मग ते प्राण्याच्या रूपात जाऊ शकतात किंवा अजून कोणत्या 31 योनी भगवंताने सांगितल्या ते कोणत्या योनीमध्ये जाऊ शकतात, त्याच्याबद्दल टेन्शन करायचं नाही आहे. पण त्यांना सुगती लाभावी यासाठी म्हणून भगवंताने सांगितलंय की मरणोपरांत पुण्यकर्म, कुशल कर्म केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे. ते जिवंत असताना त्यांना जे जे काही करू शकत होतो त्यांच्या गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने ते पुण्य केलं पाहिजे म्हणाले. तुम्ही जैन लोकांकडे कधी पाहिलं असेल, मारवाडी लोकांकडे कधी पाहिलं असेल, आईच्या नावानं, आजोबाच्या नावानं, बाबाच्या नावानं, कोणाच्या नावानं कुठं पानपोळी टाकतात, मंदिराला काही मदत करतात. ते बघितलं का तुम्ही? धर्मगुरूला सहकार्य करतात ना. आपले लोक तर नाव ठेवण्यातच गुंग राहतात. भगवंतांचं वचन आहे, भगवान बुद्ध म्हणाले आई वडील असतील ते गेल्यानंतर सुद्धा त्यांना आपण विसरता कामा नये. कारण त्यांनी ही दुनिया दाखवली, त्यांनी जन्म दिला आपल्याला, चालायला, बोलायला, हसायला. कोणी शिकवते आपल्याला? कोण शिकवते? बोटाला धरून चालायला कोण शिकवते? पहिले शब्द बोलायला कोण शिकवते आपल्याला? हसायला बाळ हसमा कोण शिकवते? रडू नको कोण शिकवते? हे खाऊ नको कोण शिकवते? हे खा कोण शिकवते?
आई वडीलच शिकवतात. म्हणून भगवान म्हणाले आई वडिलाचे अनंत उपकार असतात आपल्यावर. बुद्धानंतर अरहंतानंतर जर उच्च दर्जा या जगात कुणाचा असेल, कुणाला दिला पाहिजे असेल तर तो माता पित्यांना दिला पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून आज आमच्या सुमेधने आम्हाला इथे निमंत्रित केलं कुलकर्णी परिवारामध्ये, आणि इथे निमंत्रित करून कुलकर्णी बाबाच्या स्मृतीप्रित्यर्थ ही छोटीशी धम्मदेसना भोजनदान देऊन महान पुण्य संपादन केलेलं आहे. तेव्हा आपणही सर्वांनी ही धम्मदेसना ऐकून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणावं, बुद्धाच्या उपदेशाला आपल्या जीवनामध्ये उतरवावं आणि सातत्याने आपण या मरण धर्माला समजून घ्यावं. आणि जेवढं आयुष्य आपलं शिल्लक आहे त्याच्यामध्ये दान पुण्य शील पालन आणि ध्यान करून आपल्या जीवनाचा उद्धार करावा. आमच्या महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी साजापूरला दर रविवारी सार्वजनिक बुद्धवंदना, सामुदायिक बुद्धवंदना होते, सार्वजनिक धम्मदेसना, जाहीर धम्मदेसना होते. आणि येणाऱ्या 20 ऑक्टोबर 2024 रोजी आमचा महाकठीण चिवरदान समारंभ, वर्षावास समारोपाचा कार्यक्रम त्या तिथे साजापूरला महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री या ठिकाणी संपन्न होणार आहे. मी तुम्हाला या प्रवचनाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना निमंत्रण देतो आहे. आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार रविवार 20 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या कार्यक्रमामध्ये, कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभागी होऊन पुण्य संपादन करावे. मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.